नमस्कार मित्रांनो. तर आज आपली क्लच वायर तुटली आणि क्लच वायर किती महत्वाचा विषय आहे तुम्हाला समजायला माहिती. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आज मी ही क्लच वायरची केबल कशी टाकायची हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर चला आपण क्लच वायर बसू. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भावांनो क्लच वायर पाना 12 नंबरचा आणि एक चिकट टेप फक्त. तर या आपली क्लच वायर मित्रांनो पुढून तुटली होती. मी खोलून तर त्याला घेत मी खोलून तर त्याला घेतलंय मित्रांनो. आता फक्त काय करायचंय, ही जी वायर आहे ओढून घ्या. कुठली वायर आहे बघा. कंपनीची क्लच वायर आहे मित्रांनो. मित्रांनो ही जी आपली नव्या क्लच वायरची बॅक साईड आहे ती आपल्या जुन्या केबलला इथं जॉईंट करायची आहे. चिकट टेप लावायचा इथं. व्यवस्थित चिकट टेप लावा. मित्रांनो आपण इथं चिकट टेप लावलेला आहे. आता जर तुमच्या सोबत कुणी असेल तर त्याला इथं पुढून ढकलायला लावायची. आपण पाठीमागून ओढूया. मित्रांनो तर पाठीमागून वायर आपण नट काढलेले आहेत. या तुम्हाला इथून वायर ओढायची कशी ते सांगतो. मित्रांनो वायर ओढायला जर जड जाती, इथून वायर आत ढकला. मित्रांनो जर पाठीमागून वायर ओढायला जड लागली तर काय करायचं तुम्हाला सांगतो. डिक्की मधलं जेवढं सामान आहे ते काढून घ्यायचं. तुम्ही म्हणता डिक्की मधलं सामान काढायचा काय संबंध. तर भावांनो इथं पाईप असतो डिक्की मध्ये, त्याच्यातून ती वायर जाती. त्याच्यावरती जर वजन पडलेलं असेल तर वळायला आपल्याला जड जातं. हे बघा हीच आहे क्लच वायर. ती ह्या पाईपामध्ये किंवा इथं अडकती. हे बघा जर तुम्हाला कळलं की क्लच वायर कुठं अडकती तर तुम्हाला ती वळायला एकदम सोपी जाणार आहे मित्रांनो.